शासकीय नोकरीचं स्वप्न बाळगून असलेले तरुण तरुणी आज हवाल दिला आहेत। त्याचं कारण म्हणजे शासकीय नोकर भरतीची प्रक्रिया ही थांबलेली आहे। या ना त्या कारणानं म्हणजे निवडणुका येतात किंवा काहीतरी गैरव्यवहाराचे आरोप होतात आणि यातून प्रक्रिया ही थांबवली जाते। आज राज्यामध्ये जवळजवळ मला वाटतं किती पदं 1,00,000 पदं तरी रिक्त असतील आणि ती भरली जाणं आवश्यक आहे। पण आता जर विधानसभा निवडणुका लागल्या तर ती पण भरली जाणार नाहीत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही पदभरती तातडीनं पूर्ण करण्यात यावी यासाठीची मागणी हे सगळे विद्यार्थी उमेदवार करतायत। मला सांगा काय आजची वस्तुस्थिती आहे, वास्तव काय सांगा। जेव्हाही सरकार आलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 75,000 नोकर भरती करू, शासकीय पदे भरू। परंतु त्या दृष्टीने सरकारने पदे भरली पण, परंतु काही परीक्षा ही पेपर फुटी कारणानं रखडल्या आहेत किंवा काही परीक्षा आता फॉर्म भरलेत परंतु परीक्षा ह्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये रखडलेल्या आहेत, काहीच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत। असं असताना अनेक विभागाच्या परीक्षा बाकी आहेत, 15 ते 20 विभागाच्या परीक्षा बाकी आहेत, जवळपास 30 विभागाच्या परीक्षा झालेल्या आहेत। तर आमचं आता सरकारला एक विनंती आहे की विद्यार्थ्याच्या रोषाला सरकारला सामोरे जावं लागलं आहे। लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आता विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे, आचारसंहिता लागू शकते। जवळपास राज्यामध्ये 2 ते 2.5 लाख जागा अजूनही रिक्त आहेत। तर सरकारला विनंती आहे की आमच्या सर्व विद्यार्थ्यांची की हे जे जागा रिक्त आहेत ते तातडीने भरण्यात याव्यात, अन्यथा ज्याप्रमाणे लोकसभेला विद्यार्थ्याच्या रोषाचा फटका बसला तसाच सरकारला येणाऱ्या विधानसभेचा फटका बसू शकतो। हे कुठेतरी सरकारने गांभीर्यपूर्वक विचार करावा आणि आता आमची कळकळीची विनंती आहे की तुमच्या निवडणुका संपल्या, आता सरकार मायबाप सरकार आमच्याकडेही लक्ष द्या। लांबत चालली भरती प्रक्रिया, त्याचा काय परिणाम होतो? तुम्हाला कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं? तुम्ही कुठल्या पदासाठीचे प्रयत्न करतात किंवा काय कुठल्या प्रक्रियेमध्ये आहात? सर, मी मुख्यतः शिक्षक भरती निगडीत आहे। 10 वर्षापूर्वी आमचं DED BEd झालेलं आहे आणि माननीय केसरकर साहेबांनी 55,000 पदभरतीची घोषणा केली। 55,000 पदभरतीमध्ये वित्त विभागानं 80% पदभरतीची परवानगी दिली असताना 10% जागा परत त्यांनी गोठवून ठेवल्या आणि प्रत्यक्षामध्ये 30,000 पदभरती करतो म्हणाले। पण जेव्हा जाहिरात आली तेव्हा 21,000 पदांची जाहिरात आली, त्यामध्ये पण फक्त 11,085 लोकांना शिफारस मिळाली, परंतु त्यांचीही अजून जॉईनिंग झालेली नाही। त्यातही 4,000 लोकांना अपॉइंटमेंट लेटर भेटलेलं आहे। वेगवेगळ्या कारणानं साधारण व्यक्तीची 4,800 पदं वेगवेगळे 10% मुद्दा आहे। असे सर्व करून ही पदभरती रखडवण्यात आली आहे। पदभरती सुरू झाली होती फेब्रुवारी 2022ला, निकाल लागला आहे मे 2023ला आणि मे 2023ला निकाल लागल्यापासून हे आतापर्यंत हे फक्त टाइमपास करत आहेत, काहीही त्यांच्याकडून काम झालेलं नाही। आता बेरोजगारीचा सगळ्यात मोठा मुद्दा आमचा। बरोबर, म्हणजे आता एक तर स्पर्धा परीक्षा घेतल्या जात नाही आणि परीक्षा घेतल्यानंतर नियुक्ती मिळत नाही आणि उर्वरित लोकांच्या तर परीक्षाही होत नाही, केवळ जाहिराती येतात। हां, काय अडचणींना सामोरं जावं लागतं? आत्ता सध्या तर माझी अडचण अशी की माझी पुणे महानगरपालिका शिफारस म्हणून नियुक्ती झालेली आहे, परंतु त्यांनी उर्दू माध्यम आणि इंग्लिश माध्यमच्या विद्यार्थ्यांचं नियुक्ती आदेश काढलेत, पण मराठी माध्यमच्या विद्यार्थ्यांचं नियुक्ती आदेशच आणखीन काढलेले नाहीत। त्यांनी आम्हाला आता अलीकडे 1-2 दिवसात कोर्ट याचिकेचं कारण देऊन आमच्या नियुक्त्या प्रलंबित ठेवल्यामुळे आम्हाला सेवा ज्येष्ठता, आमची वेतनवाढ या गोष्टी जसं आम्हाला उशीर होत जाईल तसं या गोष्टीच्या लाभापासून आम्हाला वंचित राहावं लागेल। त्यामुळे आम्ही महानगरपालिका विनंती करतो की त्यांनी आम्हाला लवकर सेवेत सामावून घ्यावं आणि आमची शिक्षक भरती कंप्लीट करावी। तुम्ही पण शिक्षक भरती प्रक्रियेत आहात काय? हां, काय मला सांगा, किती दिवसापासून तुमची प्रतीक्षा सुरू आहे आणि प्रतीक्षा कधी संपणार? सर, माझं सिलेक्शन 1 ते 5ला झालेलं आहे। साधारण 3 ते 4 महिने झालं आम्ही रोज शिक्षण मंडळात फेऱ्या मारतोय, परंतु आम्हाला काही सकारात्मक तिकडून बातमी येत नाही आहे। ॲक्च्युली आम्हाला जर त्यांनी आधीच जर कोर्ट केसचं प्रकरण सांगितलं असतं तर आम्ही कदाचित महानगरपालिकेला प्रेफरन्स दिला नसता। ज्या पद्धतीने रयत शिक्षण संस्थेने त्यांच्या कोर्ट केसचा सगळ्यांना खुलासा केला त्या पद्धतीने महानगरपालिकेने सुद्धा करायला हवा होता, जे काही आहे त्यांचं। परंतु असं नंतर शिफारस पात्र झालो आणि नंतर तुम्ही हे कारण देताय, हे योग्य नाही आहे। हां, मी पण शिक्षक भरतीशी निगडीत आहे। पुणे महानगरपालिकेत माझी शिफारस झालेली आहे। परीक्षा होऊन 1.5 वर्ष झालं, परंतु अद्याप आम्हाला नियुक्तीपत्र मिळत नाही आहे। वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा आम्हाला नियुक्तीपत्र मिळत नाही। प्रशासनाकडे आमची मागणी राहील की लवकरात लवकर आम्हाला रुजू करून घ्यावं। हे झालं शिक्षक भरती प्रक्रिया, पण एकूणच जे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत पुण्यामध्ये जर बघितलं तर लाखोच्या संख्येनं आहेत, त्यांची काय अवस्था आहे आज? तर महाराष्ट्राच्या अनेक भागातून कानाकोपऱ्यातून पुण्यामध्ये शिक्षणासाठी मुलं येतात, स्पर्धा परीक्षेसाठी येतात, त्यानंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, पण शासनानं वर्षानुवर्ष नोकर भरती करण्यासाठी ते रखडावर ठेवतात। अनेक सरकार येतात, सरकार जातात, आश्वासनं मिळतात, परंतु विद्यार्थ्याला निराशामध्ये जगावं लागतं। पण शासनाने ज्या लोकसभेच्या अगोदर ज्या 75% त्यानंतर
आणखी जी मेगा भरतीच्या जाहिराती काढू म्हणून आश्वासन दिलं होतं त्या तशाच राहिल्या. काही जणांच्या जागा भरलेल्या आहेत. काही परीक्षा झाल्या परंतु निकाल रखडलेले आहेत, त्या पण निकाल शासनाने लावावेत. आत्ताच लोकसभेची निवडणूक झाली, त्याला सत्ताधाऱ्यांना दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं. तशीच परिस्थिती जर विद्यार्थ्यांनी मनावर घेतलं तर विधानसभेमध्ये सुद्धा होऊ शकते. त्यासाठी ज्या सर्व स्पर्धा परीक्षांमधील ज्या रिक्त पद आहेत, MPSCची कंबाईनची जाहिरात अजून आलेली नाही, ते पण काढली पाहिजे. त्यानंतर सरळ सेवेच्या आणखी जाहिराती येणं बाकी आहेत. त्या सर्व मी अजून पण बघतो की शिक्षक भरतीमध्ये 50,000ची केसरकरांनी घोषणा केली, पण अजून त्यांनी 21,000ची जाहिरात काढली, पण त्याच्यातल्या 11,000 जणांनाच पवित्र पोर्टलमार्फत शिफारस दिल्या आणि त्यातल्या जवळपास 2,000 ते 3,000 उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिले. अजून हजारो उमेदवारांना त्यांनी नियुक्तीपत्रे दिले नाहीत. तरी या सर्व रोषाला सरकारला सामोरे जायचं नसेल तर यांनी विधानसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर तात्काळ सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन त्यांना नियुक्तीपत्र द्यावी ही सरकारला विनंती आहे. आणि आता जर नाही झालं तर पुन्हा निवडणुका लागतील. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, मला वाटतं काय की 2-3 महिने 4 महिने तो प्रकार ते सगळं चालेल. हे चक्र असंच चालत राहत. बेरोजगार हा बेरोजगारच राहील. आणि हा जो पदभरतीचा मुद्दा आहे, हा पदभरतीचा मुद्दा येणाऱ्या इलेक्शनमध्ये सरकारला नक्कीच महागात पडेल. कारण युवक हे सर्व बेरोजगारीने ग्रसित आहेत. बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारनं लवकरात लवकर काम करावं. ही युद्ध पातळीची वेळ आहे. आता इलेक्शन युद्ध पातळीवरती होतात, सर्व काही युद्ध पातळीवरती केलं जाऊ शकतं. आपल्याकडे तेवढं मॅनपॉवर आहे. पण जर फक्त इच्छाशक्ती नसेल आणि प्रश्न अडकून पडणार असतील तर मात्र गंभीरतेने विचार करावा लागेल. बरोबर आहे. तर शासनाने इच्छाशक्ती दाखवण्याची आवश्यकता आहे. खरं तर MPSC असू देत किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षा, एकतर जाहिराती निघत नाही, जाहिराती निघाल्या तर परीक्षा वेळेत होत नाही, परीक्षा वेळेत झाल्या तर निकाल वेळेत लागत नाही आणि निकाल लागल्यानंतर नियुक्ती मिळत नाही, अशी सगळी परिस्थिती आहे. आणि या सगळ्या चक्रात हे विद्यार्थी, ही तरुणाई अडकलेली आहे. आता देखील वेळ गेलेली नाही आहे. शासनानं जे आश्वासन दिलं होतं त्याची केवळ पूर्तता करावी, अन्यथा शासनाला या तरुणाईच्या रोषाला सामोरं जावं लागेल. व्हिडिओ एजन्सी विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे.